किसान विद्या प्रसारक संस्था संचलित सौ सावित्रीताई रंदे कन्या विद्यालय व सौ कमलाबाई साकाराम बर्वे कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे येथे स्वर्गीय लोकमाता सावित्रीताई व्यंकटराव रंदे यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळा समारंभ आज रोजी विद्यालयात केला होता। या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊसाहेब डॉक्टर तुषारजी रंदे हे होते, तर दीप प्रज्वलन आणि बक्षीस वितरण हे पद्मश्री माननीय भाऊसाहेब चैत्राम पवार, नानासाहेब निशांतजी रंदे सचिव किसान विद्या प्रसारक संस्था व माननीय ताईसाहेब आशाताई विजयराव रंदे खजिनदार किसान विद्या प्रसारक संस्था यांच्या शुभहस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय ताईसाहेब सीमाताई तुषारजी रंदे, आबासाहेब राहुलजी रंदे, माननीय बाबासाहेबजी रोहितजी रंदे, ताईसाहेब हर्षालीताई रोहित रंदे, दादासाहेब आनंदसिंग दर्यावरसिंग राऊळ, माननीय दादासाहेब दिगंबर पांडू माडी, तात्यासाहेब शशांकजी विश्वासराव रंदे, भैयासाहेब श्यामकांत शिवाजी पाटील, डॉक्टर दादासाहेब जितेंद्र दयाराम चित्ते, दादासाहेब हर्षल विजय सिंग गिरासे, दादासाहेब गणेश लक्ष्मण सुरवाडकर, माननीय दादासाहेब सुभाषचंद्र दुधोडिया, माननीय दादासाहेब मनोज पाटील, माननीय भाऊसाहेब संदीप जयराम शिरसाट, माननीय ताईसाहेब वर्षा पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। सदर कार्यक्रमात विद्यालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या वर्षभरातल्या विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतात। त्याचबरोबर तालुका जिल्हा राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धा व परीक्षांमध्ये गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसाचे वाटप करण्यात येते। कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व प्राचार्या श्रीमती सारिका सुखलाल सगरे यांनी केले। पद्मश्री भाऊसाहेब चैत्राम पवार यांच्याविषयीची माहिती विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विवेक हनुमंतराव सनेर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जे चव्हाण व सौ एस पाटील मॅडम यांनी केले। आभार प्रदर्शन श्री MT चित्ते सर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। भूमिपुत्र न्यूज ब्युरो शिरपूर। हे करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मला मी बरोबर 39 वर्ष मागे गेलो। 84 मार्चला मला आदर्श विद्यार्थी म्हणून साखरेदारांचा मार्ग यादवाचा सन्मान केला होता। तेव्हा आमचे मुख्याध्यापक होते आर्यन भोसले। तर पुरस्कार काय आयुष्य माहिती